मंडळी, शहाजी बापू पाटलांचा हा डायलॉग व्हायरल झाला आणि बापूंसह सोलापूरचं सांगोलाही राज्यात फेमस झालं। पण शहाजी बापूंच्या डायलॉग मधले डोंगर आणि झाडी हे सांगोल्यातले नव्हते बरं का, ते होते गुवाहाटीतले। पण याच सांगोल्यात काही वर्षांनी तुम्हाला हे चित्र नक्की दिसू शकतं आणि त्यासाठी शपथ घेतली आहे ती शहाजी बापूंना यंदाच्या निवडणुकीत झाडी आणि डोंगर दाखवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी। सांगोला विधानसभा निवडणुकीत शेकापच्या बाबासाहेब देशमुखांनी शहाजी बापूंचा 25,000 पेक्षा जास्त मतांनी पराभव केला। या विजयानंतर देशमुखांनी एक मोठा संकल्प केला। हा पूर्ण विजय हा गोरगरीब जनतेचा विजय त्यांना मी समर्पित करतो। त्याचबरोबर पर्यावरण रक्षणासाठी आम्ही सर्वांनी मिळून एक संकल्प केलेला आहे की ज्या गावात जेवढं लीड आहे त्या गावात आपण तेवढी झाडं लावणार आहे आणि त्याचं संगोपन करणार आहे। 25,000 पेक्षा जास्त झाडं लावून सांगोला मतदारसंघ हिरवागार करण्याचं बाबासाहेब देशमुखांचं स्वप्न आहे। बाबासाहेबांच्या मागे एक फार मोठा राजकीय वारसाही आहे। सांगोल्यातून तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे बाबासाहेब हे नातू। महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सांगोला मतदारसंघात शेकाप आणि गणपतराव देशमुखांचं वर्चस्व राहिलंय। एकाच मतदारसंघातून आणि एकाच पक्षातून गणपतराव देशमुख विक्रमी 11 वेळा आमदार झाले। 2014 साली 87 वर्षांचे गणपतराव सांगोल्यातून शेवटची निवडणूक लढले आणि जिंकले देखील। पण 2019 मध्ये गणपतरावांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख काही मतांच्या फरकानं पराभूत झाले। अनिकेत देशमुखांच्या पराभवाचे हे शल्य शेकापच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात होतं। यंदा डॉक्टर बाबासाहेब देशमुख जिंकले आणि पुन्हा एकदा देशमुखांच्या घरात आमदारकी आली। डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा विजय हा स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या विचाराचा विजय आहे अशी भावना सध्या सर्वसामान्य कार्यकर्त्यात आहे। आज मतदारसंघातल्या प्रत्येक गावाला देशमुखांचा सत्कार करायचा आहे, पण आपला सत्कार करणं, हार फेटे घालणं असा अनावश्यक गोष्टी न करता गावकऱ्यांनी झाडं लावावीत यासाठी देशमुख प्रयत्नशील आहेत। आणि म्हणूनच ज्या गावात जितके मताधिक्य तितकी त्या गावात झाडे लावावी असा संकल्प डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केला आहे। आता देशमुखांच्या या अनोख्या संकल्पाविषयी मतदारसंघातल्या नागरिकांना काय वाटतंय तेही आम्ही जाणून घेतलं। जो आमचे मागचे आमदार होते ते सांगोला सोडून गुवाहाटीला गेले आणि तिथं सांगितलं की हे झाडी काय डोंगर। तर माझं त्या आमदारांना एक विनंती आहे की आता या महाराष्ट्रातील जनता सांगोल्याला येऊन हे सांगोला सुजलाम सुफलाम काय झाडी काय डोंगर हितच बघायला येणार। सांगोल्याला सत्काराला जे हार फुलं येणार आहेत त्यासाठी डॉक्टर साहेबांनी स्वतः सांगितलं आहे हार फुलींना तर प्रत्येक झाड मला एक गिफ्ट करा। गणपतराव देशमुख असोत किंवा आता डॉक्टर बाबासाहेब देशमुख, गेली अनेक दशकं सांगोल्यातील मतदारांनी देशमुख घराण्याला मतांच्या रूपात भरभरून प्रेम दिलंय। कृतज्ञता म्हणून डॉक्टर देशमुखांनी विकास कामं करण्याचा चंग तर बांधलाच आहे, पण त्याचबरोबर पर्यावरणाची काळजी घेत तब्बल 25,000 झाडं लावण्याचा जो संकल्प सोडलाय तो कौतुकास्पद आहे। इतर नेत्यांनीही यातून थोडाफार बोध घ्यावा हीच अपेक्षा। सुनील दिवाण, एबीपी माझा, सांगोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।